रामकृष्ण हरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे बेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची अखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिपाठाच्या या प्रथम अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज एक विश्वास देतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारात एखादा भक्त एक क्षणभर जरी थांबला तरी तेने चारी मुक्ती साधियल्या. त्याला ही अटेंड द 4 लिबरेशन. त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. पण तो देवाच्या दारात क्षणभर थांबायला हवा. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या माध्यमातून सुंदर असं चिंतन करताना असं म्हणतात की देवाच्या दारात क्षणभर थांबणं. आता अनेक महापुरुषांनी अनेक प्रकाराने या देवाच्या द्वाराचा अर्थ लावलेला आहे. कोणाचं असं म्हणणं आहे की देवाचं द्वार म्हणजे देव जर साध्य मानलं आणि नाम हे जर साधन मानलं तर आपल्याला नामाला देवाचं द्वार असं म्हणता येईल. म्हणजे नामस्मरण करता करता आपण देवाच्या दारातून प्रवेश करू. म्हणजे नामचिंतन करता करता आपण ईश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होऊ, हा एक अर्थ. दुसरा, देवाच्या द्वाराला ज्ञान हे देखील म्हटलेलं आहे की ज्ञानाच्या माध्यमातून त्या परमात्म्याचा आपण अपरोक्षत्वाने दर्शन घेऊ शकतो किंवा अपरोक्षत्वाने त्या परमात्म्याला जाणू शकतो. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर पहिल्यांदा त्याच्या अंगणात यावं लागतं, त्याच्यानंतर त्याच्या द्वारात यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्या गाभाऱ्यात जावं लागतं. तसं देवाचं द्वार याला ज्ञानही म्हटलेलं आहे. काही ठिकाणी भक्तीलाही देवाचं द्वार म्हटलेलं आहे. भक्तीच्या माध्यमातून आपण ईश्वराची प्राप्ती करू शकतो. काही ठिकाणी काही महात्म्यांनी देवाच्या ध्यानालाही द्वार असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जर शब्दशः असा आपण अर्थ प्राप्त केला की देवाच्या द्वारात क्षणभर थांबला, तो जो क्षण आहे इन दॅट मोमेंट, तो क्षण नच प्राण सज्ञो न वै पंचवायू नवा सप्तधातुर नवा पंचकोश. की मी प्राण नाही आहे, मी शरीर नाही आहे, मी देह नाही आहे, मला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही आहे, मला कोणत्याही प्रकारचं नाव नाही आहे, मला कोणत्याही प्रकारचा रंग नाही, रूप नाही, मी केवळ भगवत स्वरूप आहे. असा क्षण एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये आला तर तो क्षण ज्ञानोबा म्हणतात त्याला काय प्राप्त करून देऊ शकतो तर तेने चारी मुक्ती साधियल्या. म्हणून देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती साधियल्या. मग वन हू स्टँड ऑन द डोर ऑफ लॉर्ड हरी. एक क्षणभर जरी तो थांबला, इवन फॉर्म अ मोमेंट इन द, एकदम क्षणभर जरी तो थांबला, ही अटेंड ऑल 4 काइंड्स ऑफ लिबरेशन. त्याला 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. याच्याकरता संत ज्ञानेश्वर महाराजांचा आग्रह आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संत ज्ञानेश्वर महाराज सेज प्लीज चॅन्ट अँड चॅन्ट द नेम ऑफ लॉर्ड हरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मुखाने आपण हरीचं नामस्मरण करूया. द मेरिट शोअर्स ऑन द पर्सन्स हू कॉन्स्टंटली चॅन्ट, कंटिन्युअसली चॅन्ट द नेम ऑफ लॉर्ड हरी. भगवान परमात्म्याचं नाव कंटिन्युअसली जर आपण घेतलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, चॅन्टिंग द कंटिन्युअसली द नेम ऑफ लॉर्ड हरी, सतत जर आपण देवाचं नामस्मरण करत बसलो तर त्याने काय होईल, वी कलेक्ट द लॉट ऑफ व्हर्च्यूज. पुण्याची गणना कोण करी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याचं जे पुण्य आहे त्या पुण्याची गणना कोण करील. हू कॅन गेज द मेरिट शोअर. त्याच्या पुण्याची गणना कोण करील. कोणीही करणार नाही, एवढे त्याच्या पुण्याचा संचय होईल. म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करील. पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांनी या नामस्मरणाचा किंवा या सगळ्या प्रोसेसचा अधिकारी सांगितलेला आहे. आसोनी संसारी जिभे वेगू करी. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आसोनी संसारी, संसारात आसून जिभेने नामस्मरण करतो. म्हणजे काम करता करता, संसार करता करता, when you are doing some work, you are completed your duty, then after you chant the name of Lord Hari. काम करता करता तुम्ही देवाचं नामस्मरण जर केलं, संसारी असावे असोनी संसारे जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. संत ज्ञानेश्वर महाराज
की वेदास, द अनचेंज स्क्रिप्चर ऑफ हिंदुझम, देर आर 4 वेदास, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अँड ऋग्वेद. हे चारी जे वेद आहेत ते चारी वेद बाह्या पसरून म्हणजे दोन्ही हाताने तुम्हाला ते आपल्याकडे बोलवतील किंवा ते वेद तुमचा स्वीकार करतील. म्हणून वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, त्यांनी अशा चारही प्रकारच्या बाह्या पसरून त्यांनी ते तुम्हाला स्वीकारतील. आणि जेव्हा आपल्याला वेद स्वीकारतील तेव्हा ही आपल्या जीवनातील सगळ्यात मोठी स्पिरिच्युअल रिव्होल्युशन असेल. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दॅट इवन दो अ पर्सन इज इन संसार, वेन ही चांट द नेम ऑफ लॉर्ड हरी, ही अटेन द लिबरेशन. ज्ञानेश्वर महाराज सेज, द कोटिंग महाभारतात रिटन बाय द ग्रेट सेज, व्यास ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखोना. दिस इज नॉट माय पर्टिक्युलर ओन ओपिनियन. संत ज्ञानेश्वर महाराज सेज, दिस इज नॉट only my opinion, this is the opinion of Sant Vyas. Vyas Muni says that the Lord Krishna, they are also the deity of Lord Krishna, and even though the king of Dwarka, Dwarakecha Rana Pandava Ghari, prepare the company of Pandavas, पांडवांच्या भक्तीला भुलून भगवान परमात्मा त्यांच्या घरी राहत होता. while living in this sansar and that constantly remember the Lord Krishna, ते सतत संसारामध्ये राहून देवाचं नामस्मरण करत होते. आणि म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखोना. संत ज्ञानेश्वर महाराज सेज, पांडवास continuously chanting the name of Lord Krishna, the name of Lord Hari, they worship always and always Lord Hari, Lord Krishna. So the Lord Krishna give the company of Pandavas. तो त्यांच्या पांडवांच्या घरी राहिला आणि त्या पांडवांना सर्व काही त्या परमात्म्याने दिलं. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्लीज चॅन्ट द नेम ऑफ लॉर्ड हरी, प्लीज चॅन्ट द नेम ऑफ लॉर्ड हरी. जर तुम्ही असं केलं तर पुण्याची गणना कोण करी. हू काउंट द व्हर्च्यूज, आपल्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. असा सुंदर अभंगाचा भाव संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या या प्रथम अभंगामध्ये आपल्यासमोर प्रतिपादित करतात. रामकृष्ण.